मी आलोय राजमाची किल्ल्यावर. एवढी जबरदस्त ऑफरोडिंग आहे, एवढी जबरदस्त की माझ्या अंगावरची धूळ जर बघाल ना तर मी पांढरा झालोय, पांढरा धुळेमुळे. एवढी ऑफरोडिंग चालली आणि जबरदस्त आहे. निगेटिव्ह पॉईंट एकच म्हणन की हा रस्ता काही एवढा ओके नाही आहे. तर प्लीज कृपया करून येताना चांगली गाडी किंवा चांगले बघूनच या. माझे तर हालत झालेले आहेत, मी पार धुळीमध्ये माखलेलो आहे. राजमाची किल्ल्याला आपण आता चढायला सुरुवात केलेली आहे. उडेवाडी ते गावापासून आपण स्टार्ट केलं होतं हे गाव. तिथं गाडी वगैरे पार्क केली आणि तिथून आपण चालायला सुरुवात केली. हा एक लागतो इकडे एक किल्ला राईट साईडला आणि आपण बघितलं परत एक लेफ्ट साईडला अजून एक किल्ला लागतो. असे 2 किल्ले लागतात. जे तुम्हाला सांगितलं मी, एक श्रीवर्धन म्हणून ओळखला जातो आणि दुसरा मनोरंजनगड म्हणून सुद्धा ओळखला जातो. अशा पायऱ्या वगैरे लागल्या, पुढे रांगोळी वगैरे काढली बघा. आता महाशिवरात्री असेल म्हणून इथं महादेवाची पूजा करण्यासाठी रांगोळी वगैरे काढलेली. चला जाऊन कव्हर करूया. राजमाची किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं एक की लोणावळ्यापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेला राजमाची किल्ला आहे. ज्याच्यात वैशिष्ट्य म्हणजे एक असं की ऐतिहासिकदृष्ट्या जर बघितलं याला तर खोपोली ते खंडाळा जो आहे, खोपोली ते तो खंडाळा आहे, या राजमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी राजमाचा उपयोग केला जायचा. राजमाची किल्ल्यावर जेव्हा येतो ना आपण तेव्हा आपल्याला इकडून थोडं पुढे असं एक मंदिर लागतं. त्या मंदिराचे पाया वगैरे पडू आपण आणि बोर्डावर बघूया की एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन काय आहे, मंदिर कुठले हे बघूया आपण. हे काळभैरवाचं मंदिर आहे जे राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला लागतं. आपल्याला इथं तोफ वगैरे लागतात. तर मंदिर तर बंद आहे, तर आपण बाहेरूनच पाय पडून घ्या. जे काळभैरव महाराज की तर ती तोफ दिसते आपल्याला बघा आणि तो गिरगड दिसतात बघा. एक किल्ल्याला जायला रस्ता इकडे आणि एक किल्ल्याला जायला रस्ता इकडे. तर आपण आधी हा कव्हर करू, हा कव्हर केल्यानंतर मग आपण हा कव्हर करू. तर चला जाऊन बघूया. काळभैरवाच्या मंदिराच्या जे थोडंसं पुढे आलं ना हे मंदिर दिसतं आपल्याला बघा. आणि मंदिराचं स्ट्रक्चर दिसल्यानंतर आपल्याला इथं बघा घोडा वगैरे दिसतं बघा. काळभैरवाचं वाहन घोडा वगैरे दिसतं. इथं थोडेसे जुने शिल्प दिसतात आणि हे स्तंभ दिसतात बघा आपल्याला. जे दिवा वगैरे लावण्यासाठी असावे असे स्तंभ दिसतात बघा आपल्याला. आणि समोर काळभैरवाचं मंदिर दिसतं आपल्याला. आता आपण काळभैरवाच्या मंदिरापासून थोडं पुढे आलो ना, थोडं पुढे आल्यानंतर एक राईट साईडला जर टर्न घेतला तर आपल्याला श्रीवर्धन किल्ला लागतो. आणि लेफ्ट साईडला जो किल्ला घेतला म्हणजे जो माझ्या मागे दिसतो तो मनोरंजन किल्ला आहे. तर आता आपण श्रीवर्धन जो माझ्या समोर आहे हा श्रीवर्धन कव्हर करू आणि त्याच्यानंतर मग मनोरंजन फोर्टकडे जाऊया. तर अशा पायऱ्या वगैरे लागल्यात आपल्याला. तर चला जाऊन कव्हर करूया. आपल्याला काय काय दिसतं काय नाही दिसतं ते बघूया. आता आपण श्रीवर्धन जो किल्ला आहे त्याला चढण्यासाठी चाललो आहे. तो किल्ला आपण आता चढू. त्याच्यानंतर एक नॉर्मल अशी छोटीशी इन्फॉर्मेशन म्हणजे अशी, जो राजमाची किल्ला आहे जो खंडाळा आणि खोपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा ज्याला बोर घाट म्हणतात त्या बोर घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा एक मोक्याचा किल्ला होता जो की आपण राजमाची किल्ला म्हणून ओळखतो. हा एक मोक्याचा किल्ला होता म्हणून या राजमाची किल्ल्यावरून बोर खंडाळा आणि खोपोली या 2 राजमार्ग जो वाहतूक मार्ग व्यापारी मार्ग होता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा राजमाची किल्ल्याचं नियंत्रण केलं जायचं राजमाची किल्ल्यावरनं. तर चला श्रीवर्धन किल्ला आता माझ्या मागच दिसतोय बघा तुम्हाला. हा बघा श्रीवर्धन किल्ल्याची तटबंदी वगैरे दिसतीये ही माझ्या मागच आहे. तर चला जाऊन बघूया. तरी उदेवाडी जे हे गाव आहे तरी राजमाची किल्ला जो आहे की या ठिकाणी कॅम्पिंग वगैरेची व्यवस्था नसते किंवा परवानगी देत नाही. तरी तुम्हाला जी कॅम्पिंग आहे ते खालीच गावावरच करावं लागेल. तरी श्रीवर्धन किल्ल्यावर पाण्याची वगैरे पिण्याची व्यवस्था सुद्धा आहे. तर आता आपण त्याला चढण्यासाठी सर करतोय. तरी जाऊया, रस्ता बघूया कसा आहे. तरी पायऱ्या तरी श्रीवर्धन किल्ल्याच्या चांगल्या ठीकठाक दिसत आहेत पण कुठपर्यंत आहेत ते बघूया आपण. त्या ट्रिपसाठी मी एकटा इकडे आलो. तुम्हाला वाटलं असेल की बाकीचे कुठे गेले, तर बाकीचे गेले कुठे नाही, ते त्यांच्या ट्रिपलाच गेले. त्यांच्यात मी बी इन्क्लूड होतो. पण मॉर्निंगला त्यांनी मला खूप फोन केले, मी काही फोन उचलू शकलो नाही किंवा माझा सायलेंट मोडवर फोन होता म्हणून मी काही जागा झालो नाही.
म्हणून ती जुन्नरला गेले जीवदान किल्ल्याला आणि मी एकटा होतो, म्हणून आज सुट्टी न पाळता मी राजमाची किल्ल्यावर आलो. तर चला राजमाची कव्हर करूया. आणि आज माझा वाढदिवससुद्धा होता, म्हणून म्हटलं चला घरी बसण्यापेक्षा. सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळापासून निघणाऱ्या डोंगरांमुळे निर्माण झालेल्या परिसर उल्हास नदीचे खोरे म्हणून ओळखले जाते. याच परिसरात उल्हास नदी उगम पावते. याच उल्हास नदीच्या खोऱ्यात प्रदेशात मुंबई पुणे महामार्गावर वायव्यास 15 किलोमीटर अंतराच्या राजमाची किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याला कल्याण नाला सोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदर आहे. या बंदरापासून बोरघाट मार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग, जसा नाणेघाट तसा बोरघाट. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असते. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण ठेवण्याकरता शिवाय जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटांच्या विशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. गडापासून थोड्या अंतरावर आलो ना आपण तर आपल्याला कच्चा मार्ग लागून जातो. म्हणजे जो बांधलेला जो मार्ग आहे तो तिथं संपतो. त्याच्यानंतर आपल्याला कच्चा मार्ग चालवतो. मग त्याच्यानंतर परत आपल्याला असा कातडात कोरलेल्या पायऱ्या चालवतात, तो असा घेऊन आपल्याला आता जायचं. ही तटबंदी दिसते आपल्याला बघा, सगळी तटबंदी दिसायला चालू झाली. हा प्रवेशद्वार असेल इथं, तो आता कव्हर करू. आत्ता आपण बसलोय मुख्य दरवाजा, ज्याला प्रवेशद्वार सुद्धा म्हणू शकतात. व पहारेकरांचे देवळे सुद्धा दिसतील आपल्याला, जो की श्रीवर्धन गडाच्या मेन दरवाजापासून येऊन पोहोचलेला आहे. हा श्रीवर्धनचा मेन मुख्य दरवाजा. आता आपण तिथून सुरुवात केली, तिथून असं आलो, तिथून पक्का रस्ता लागला, तिथून मग कच्च्या रस्त्याने आपण इथं आलो, जे की बघा कातरात कोरलेल्या पायऱ्या लागतात. त्यानंतर मुख्य दरवाजाला आपण एंट्री करूया. आता आहे मुख्य दरवाजा श्रीवर्धन गडाचा. आता आपण श्रीवर्धनचा गड आहे त्या गडाच्या महादरवाजापाशी पोहोचलेलो आहे, जो त्याचा हा महादरवाजा आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2 देवळे दिसतात बघा, इकडे आणि इकडे. लेफ्ट साईडला राईट साईडला 2 देवळ्या दिसतात. त्या देवळ्या म्हणजे शिपायांसाठी, जी कोणी गडावर येतंय जातंय यांची देखरेखीसाठी व नोंदणीसाठी या गडावर आपल्याला दिसतं. बघा तुम्हाला देवळ्या दाखवतो मी आता, जे आता तुम्हाला देवळ्या बघू या भग्नावस्थेत देवळ्या दिसतात, त्यांचे अवशेष दिसतात बघा. आता आपल्याला बघा हे दगडात कोरलेले अवशेष दिसतात, हे खोदण्या वगैरे दिसतात. बहुतेक इथं दरवाजा वगैरे असावा पहिलं, जे की इथं पण दिसतात बघा. आणि या प्रकारे अशा ह्या आपल्या गडाच्या दिसतात बघा. हे पहारेकरांच्या या देवड्या असाव्यात. इथं बिंब वगैरे ठेवले असेल बघा, इथे बिंब वगैरेचे खाचे पण दिलेले आहेत याच्यावर, हे किंवा ते ठेवलेलं असेल बघा. तो जो आहे तो याच्यावर ठेवून असा हा दरवाजा असावा. या दिवे वगैरे लावण्यासाठी कोबण्या असाव्या. आणि इथं बहुतेक शेड वगैरे असावं किंवा हे दुमजली असू शकतं असं दिसतं बघा. त्याच्यानंतर इकडे पण दिसतं बघा, सेम स्ट्रक्चर दोघांचं. आणि मग इकडून आता आपल्याला जो बालेकिल्ला आहे त्याकडे जायचा. अशा प्रकारे रस्ता लागतो आपल्याला, तो जाऊया. श्रीवर्धनगडाचा जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजावर आला आपण बघा. इकडे पण गुप्त असं थोडंसं एक छोटंसं हे दिसतं. इकडून तटबंदी दिसते आणि या तटबंदीवर आता आपण चढलेलो आहे. या तटबंदीवर आता आपण बघूया. हे बघा इथे बहुतेक मारा वगैरे करण्यासाठी पण असं स्ट्रक्चर दिलं बघा. हे असं स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि ही ओपन प्लेस सरफेस दिलेली आहे बघा. हे बघा फांजा, ज्याला जंग्या आणि फांजा म्हणतात युद्धासाठी. हा ओपन प्लेस आहे एवढा की खाली पण कोणी लक्ष ठेवत असेल आणि वर पण कोणी लक्ष ठेवत असेल. बहुतेक हा जो हा दरवाजा असेल मोठा, आत्ता हा तुटलेला आहे, आता नाही. किंवा असा दरवाजा होऊ शकतो, इकडून तिकडे तिकडून इकडे येऊ शकतो, कारण की तिकडे पण पायऱ्या आणि तिकडे तो बुरुजावर तिकडे जाता येईल असं आहे. हे बघूया बघा आपण. आत्ता आपण बुरुजावरच आहे. हे बघा इथं सुद्धा काहीतरी असू शकतं आधी. हे बघा इकडनं आता आपण आलो, तो इकडनं आता असं, इकडनं असं आल्यानंतर हा दरवाजा मुख्य दरवाजापासून प्रवेशद्वार, जे की एक गोमुख आकाराचीच रचना दिसते. इथे सुद्धा एक्झॅक्ट तसा नाही पण त्या टाईपमध्ये वाटतो. बघा तिथं अवशेष दिसतात दरवाजा याचे गेटचे. आणि तिथून हा मोठा हे जे बुरुजावर चढलो आपण तो.
श्रीवर्धन किल्ल्यावर जे येतो ना आपण मुख्य दरवाजापासून आल्यानंतर ना आपल्याला असे पाण्याचे टाके लागतात. हे बघा इथे पाण्याचे टाके आहेत. हे गडगड ना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे साक्ष आहे आणि गडावरील पाण्याच्या टाकीतनं तीर्थ आहे. कोणी टाक्यांमध्ये उतरू नका व घाण वगैरे करू नका. कारण की काय हे आपल्या पूर्वजांना वगैरे दिसतं आपल्याला किंवा याच्यावर शेड वगैरे असावं अशा या खूप हे जे होल दिसतात आपल्याला. बघा बहुतेक हे कोणतरी आपले आश्चर्यचकित श्रीवर्धन गडावर वरती येतो ना आपण वर आल्यानंतर बघा असे आपल्याला कुठेमध्ये कोरलेला हॉल दिसतो. बघा जे की कारला आणि बेड सेलिंगमध्ये जे आहे ना सातवाहन राजांच्या काळामध्ये कोरलं गेलेलं तसं स्ट्रक्चर दिसतं. बघा तिकडे खिडकी बहुतेक तिकडे पण एक गुफा आहे. इकडे खिडकी नाही काढलेली. पिलर वगैरे प्रॉपर शेप दिलेला आहे आणि टोटल दगडामध्ये कोरलेला बघा. दरवाजा पण दिलेला आहे. दरवाजातून बाहेर पडतो पण आता इथं पण हॉल दिलेला आहे प्रॉपर म्हणजे इथे लोक राहू शकतात एवढी व्यवस्था आहे. खिडकी म्हणजे तिकडे हॉल इकडे हॉल आहे. राजमाची किल्ल्यावर जर बघितलं ना आपण एकीकडे पवन मावळ दिसतो आपल्याला जो आपल्या लेफ्ट साईडला आहे पवन मावळ दिसतो आणि राईट साईडला जर बघितलं आपलं तर भीमाशंकर वगैरेची लाईन दिसते. पवन मावळ जर म्हटलं तिंगोटी किंवा विसापूर लोहगड असे किल्ल्यांचं हे दिसतं आणि बरोबर हा राजमाची किल्ला मध्येच दिसतो. समोर आपल्याला मनोरंजन घर दिसतं बघा आपल्याला आणि त्याच्यासमोर ही दगडात कोरलेली जी कातडात कोरलेली लेणी ही दिसते आणि वर बालेकिल्ला दिसतो. वर बालेकिल्ला बघूया आणि इकडे काय बघूया आपण. राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उत्तरांवर बौद्ध लेणी आहे. ह्यालाच कोंडाणे लेणी असे म्हणतात. ही लेणी कोंडाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयास 2 किलोमीटर अंतरावर आहे. ही लेणी ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकाली जी खोदले गेलेली असावी. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. त्या लेणी समूहात चैत्यगृह आणि 7 विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमार्ग माचीवरील असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरून असं अनुमान निघते की हा जो किल्ला आहे हा 2500 वर्षापूर्वीचा असावा. त्यानंतर कोकण दरवाजा म्हणून संबोधण्यात येत होतं या किल्ल्याला जो की राजमाची किल्ला आहे. मग नंतर जो आहे शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावर राजमार्गावरील लोहगड तुंग तिकोणा विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यात ते ठाण्यापर्यंत सर्व प्रदेश शिवशाहीच्या वर्चस्वात प्रस्थापित झाले. संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत म्हणजेच सन 1689 हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. त्यानंतर 1713 मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्र्यांना हे किल्ले दिले. असा परिसर दिसतो आणि हे बुर्ज दिसतं बघा आपल्याला टप्प्याटप्प्याने. बघूया आपण चला पुढे अजून थोडा इतिहास बघू. असं हे जे सातवाहन राजांच्या काळामध्ये कोरले गेलेले पाण्याच्या टाक्या गुहा दिसतात आपल्याला बघा. इकडे हे बघा अखंड दगडामध्ये कोरलेलं स्ट्रक्चर दिसतं बघा. आणि काही काही ठिकाणी दगडांचं काम सुद्धा केलं. काही काही ठिकाणी अखंड दगड असेल तर अखंड दगडाचा सहारा घेतलाय आणि बाकी ठिकाणी दगड जर संपला असेल तर त्या ठिकाणी वरती स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. असं हे बघा सगळं कोरीव काम दिसतं बघा. चिनी हातोड्याचा मारा दिसतो. आपण राजमाची किल्ल्याचे ना खालची साईड बघतोय वरती नाही बघत आहे आपण. जे की वरती ना जो बुरुज वगैरे हा जो दिसतोय हा कव्हर नाही केलाय. आता आपण खालची साईड कव्हर करतोय. टोटल जी माझ्या मागं बघतो ना सगळी बुर्जची लाईन ही बुर्जची लाईनच कव्हर करतो आपण. असंच उतरत चाललोय आपण. आता 1:30 वाजले आपल्याला. अजून मनोरंजनगड सुद्धा कव्हर करायचं आहे. मनोरंजनगड फक्त 30 मिनिटात कव्हर होतो असं म्हणतात. तरी बघूया. हा गड खूप मोठा आहे श्रीवर्धन. हा कमीत कमी 2 तास लागतो असं म्हणतात कव्हर करायला.
चला बघूया किती कव्हर करता येतो किती नाही. चोर दरवाजा सुद्धा दिसतो. बहुतेक तो बिंदू नसावा आता. हे एक आणि हा इकडे एक आहे. तिला उतरायला शिड्या सुद्धा इकडनं अशा पायऱ्या आहेत. इकडनं उतरून असा चोर दरवाजा बघू शकतो. चला जाऊन बघूया. असा चोर दरवाजा दिसतो. त्या रस्त्याने आपण पूर्ण आलो. पूर्ण आल्यानंतर आता आपल्याला बुरुज लागला बघा. असा हा बुरुज लागला. बहुतेक इथं शिपायांचं चौकी वगैरे असावं किंवा आता झेंडा बुरुज असावा, झेंडा सुद्धा असावा. हा असा बुरुजचा अवशेष दिसतो बघा आपल्याला. हे स्ट्रक्चर दिसतं. इथून आपण तो वरती बाले किल्ला दिसतो. बहुतेक इकडनं रस्ता आहे का नाही माहीत नाही, पण बघूया. बुरुज दिसतो. त्याच्यानंतर अजून एक पीस तिथं. या बुरुजावर जर चढलो ना आपण तर परत आपल्याला एक अजून बुरुज लागतो खाली. बहुतेक हत्ती बुरुज टाईप असावा. तर अजून बघूया. आणि असा आपल्याला बोरघाट दिसतो बघा सगळा. जर हा आत्ता एवढा छान दिसतोय म्हटल्यावर पावसाळ्यात किती जबरदस्त दिसत तसा असावा. सगळा हा बोरघाट मार्ग आहे बघा. तुम्हाला जे आता बोललो होतो आपण बुरुजावर चढलो, जो माझ्या मागे बुरुज दिसतोय त्या बुरुजाच्या खाली पण एक बुरुज आहे. तो बुरुजाला रस्ता आपल्याला हा दिसतो बघा. या अशा शांत वातावरणात बिबटे सुद्धा असतात. या बुरुजावर वर आपण होतो. आता आपण इथं खाली आलो. असा आपल्याला मार्ग दिसतो. या चोर दरवाजाने आत आलो बघा आपण. इथून आत आलो. इथून आत आल्यानंतर असं आपण बुरुज फिरलो. आणि हा वरती जो दिसतोय हा बघा. या बुरुजावर वरतून आपण फुटेज घेतलं होतं. आणि आता आपण हा बुरुजच्या ज्या खाली आलो. जसं हत्ती बुरुज टाईप होता, जसं तोरणा गडावर होतं ना, तोरणा फोटवर त्याचप्रमाणे स्ट्रक्चर आहे बघा हे सुद्धा.
बुरुज हा बुरुज तटबंदी. इकडे हा बुरुज समाप्त झाला. त्या साईडने आलो बघा आपण बुरुजाच्या साईडने. बुरुजावरनं चढून आलो त्या बुरुजाला. तिथून खाली रस्ता आहे, तिथून खाली गेलो आपण. तो वरती पण कवर केला, तिथून खाली गेल्यानंतर इकडनं आलो आपण. इकडनं आल्यानंतर अशा कातळात कोरलेल्या छोट्या छोट्या पायऱ्या दिसतात. बहुतेक आपल्याला या बाले किल्ला जो वरती आहे त्या ठिकाणी घेऊन जातील. चला तिथे जाऊया. बॉडी आपली पूर्ण डिहायड्रेट झालेली आहे आत्ता. चला जाऊया. बुरुजापासून थोडं अंतरावर पुढे ना आपल्याला असं पाण्याचं टाकं लागतं बघा. आता पाण्याचं टाकी तिथं पाणी तर नाही आहे, पण असं पाण्याच्या टाकीचं स्ट्रक्चर दिसतं बघा. पायऱ्या वगैरे तिथं खांब वगैरे दिलेले आहेत. तेवढं स्ट्रक्चर दिसतं. वर बाले किल्ला आहे, तो कव्हर करू. त्या ठिकाणी जेव्हा वर आलो ना आपण, वर आल्यानंतर आपल्याला बाले किल्ल्यावर पोहोचलो. इथे एक पाण्याची टाकी लागते आणि ते एक असं दगड आणि एक दिवा ठेवण्यासाठी जागा. हे मंदिर आहे का समाधी आहे माहीत नाही, पण एक असं दिसतं बघा राजमातीच्या किल्ल्यावर. ज्याला कोणाला माहीत असेल हे काय आहे त्याने एक कमेंट करून कळवावं एक्झॅक्ट हे काय आहे. आणि त्याच्यासमोरच पाण्याची टाकी आणि आपल्याला तो झेंडा दिसतो तिकडं, हा बुरुज. चला बघूया. आता आपल्याला लागलंय महादेवाचे मंदिर. महादेवाचे मंदिर आहे माझ्या मागे बघू शकतात, जे समोर दिसतंय हे बघा. इकडे बुरुजापासून आलो, तिकडे वास्तूंचे अवशेष आहे आणि महादेवाचं मंदिर लागतं आपल्याला बघा. जय शिवशंभो असं हे महादेवाचं मंदिर दिसतं आपल्याला. जे की शाहू महाराजांनी ह्या जो राजमाची हा कान्होजी आंग्रेंना दिला होता. तिकडे वास्तूचे अवशेष बहुतेक वाड्याचे एक आहेत. हा बुरुज दिसतो आपल्याला बघा. इकडनं पायऱ्या वगैरे दिसतात अशा बघा. समोर तो श्रीवर्धन आपला मनोरंजनगड दिसतो बघा. आणि इथून आपल्याला ही वास्तू दिसतं. इथं बहुतेक छत वगैरे असावं म्हणून या पायऱ्या दिसतात बघा. चला वर जाऊन बघूया अजून काय. महादेवाच्या मंदिराचं थोडं पुढे आलो, हे वाड्याचे किंवा वास्तूंचे अवशेष दिसतात. बहुतेक वाडा वगैरे असावा. अशा रीतीने आपला श्रीवर्धनगड कव्हर झाला आहे. तर आता आपण उतरण्यास सुरुवात केली आहे. उतरलो आहे, कच्चा रस्ता संपला आपल्याला. आता चांगला रस्ता लागला आहे. आता आपल्याला करायचं आहे मनोरंजनगड कव्हर. तर आता मनोरंजनगड कव्हर करू. सर्वात आधी मॅगी खाऊ, मग आपण मनोरंजनगड कव्हर करू. कारण की आता आपले पाय डगमगायला लागलेले आहेत. तर आता खाली आपल्याला 2 दुकान लागलेत. दुकान म्हणजे छोटेसे आहेत, आजी आजोबा त्यांच्याकडे खाऊ आणि मग आपण पुढचा जो आपला मनोरंजनगड आहे तो कव्हर करू. फायनली आता आपली मॅगी वगैरे खाऊन झालेली आहे. भैरवनाथाच्या मंदिराच्या मागून आता आपण जायला सुरुवात करतोय. आता आपण चढतोय मनोरंजनगड. तर चला जाऊया. असा माझ्या मागे नजारा समोर दिसतो आपल्याला श्रीवर्धन. आणि आपण आता मनोरंजनगड चढायला सुरुवात करतो. आता आपण आहे मनोरंजनगडावर आणि समोर दिसतो श्रीवर्धनगड, जो की हा राजमाची किल्ला ज्याला म्हणतो ना आपण, तिथे आहे. आता आपण येऊन पोचलोय महादरवाजा, त्याला मुख्य प्रवेशद्वार म्हणतात. महादरवाजा येऊन पोचलो. हे बघा महादरवाजाचं स्ट्रक्चर. महादरवाजा येऊन पोचले आणि त्याच्यानंतर देवड्या आहेत बघा शिपायांच्या. सेम देवड्या तिकडे पण होत्या, सेम देवड्या इथं पण आहेत. दरवाजेच्या 2 खोबण्या आहेत. दरवाजा लावण्यासाठी, अडकवण्यासाठी 2 होल पण दिसत आहेत. वर खोबण्या पण आहेत दरवाजा ओपन जाप करण्यासाठी. आणि हा बुरुज आहे. तर वर बघूया अजून. वर आलो आपण. एक तर राईट किंवा लेफ्टला बघूया आपण.
बघा देवीच्या वरचा प्रवेशद्वार वर आपण आता आहे आणि दरवाजेच्या वर आलो आपण आता. बघा दरवाजेच्या वरचं असं स्ट्रक्चर दिसतं आणि हे गोंबू आकाराचा तो दरवाजा आहे. बघा महादेवाच्या पोचलो. समोर फुलाचं चिन्ह दिसतंय आणि अशी आपल्याला तटबंदी दिसते. पायऱ्यांचे अवशेष दिसत आहेत. चला जाऊन बघूया. तर आत्ता आपण येऊन पोचलेलो आहे मनोरंजन गडाच्या प्रवेशद्वाराच्या वर आणि तिथून आता आपण बुरुज बघूया. बुरुजाचे अवशेष दिसतात बघा आपल्याला आता. आपण जिथं गाडी लावली ते गाव आता आपल्याला किल्ला कव्हर करायचा आहे. तर चला जाऊन बघूया किल्ला कव्हर. महादरवाजेपासून जेव्हा पूर्ण आलो ना तिथं एक बुरुज लागला. त्या बुरुजावर कव्हर करत परत इकडे आलो. इकडे आल्यानंतर हा एक बुरुज लागला आपल्याला. हा एक बुरुज लागला परत एक पुढे बुरुज आहे. आणि आता हे जे तटबंदीचं जे आहे स्ट्रक्चर हे आता एकदम पडक्या अवस्थेत आहे. तर चला जाऊन बघूया अजून पुढे काय काय. तो बुरुज लागला. बुरुजच्या साईडने पायवाट लागते. असं आलो इथे एक गुफा लागते खाली तटबंदी आणि समोर पाण्याची टाकी लागते. परत तिकडे एक तटबंदी लागते आणि इकडे बहुतेक वाड्याचे अवशेष वगैरे दिसतात ते बघूया. परत तिथे पाण्याच्या टाक्या लागतात अशा छोट्या छोट्या. हे बघा त्या कातडत कोरलेल्या पाण्याच्या टाक्या लागतात. मग तुम्ही बघूया की वाड्याचे अवशेष काय एक्झॅक्ट काय ते बघूया आपण. हाच रस्ते का जायला बघूया आपण. असं तुला असं दिसतं तुला बघूया. बघा गणेशपट्टी बहुतेक महादेवाचं मंदिर असावं असं दिसतं. बघा हा सगळा सभागृह दिसतो मोठा. इकडे महादेवाची पिंड आहे. हे पिलर्स वगैरे बहुतेक याच्यावर छत वगैरे असावं म्हणजे पिलर वगैरे दिसतात आपल्याला. चला अजून जाऊन बघूया पुढे काय. असं स्ट्रक्चर दिसतं बघा महादेव मंदिराचं. तटबंदी ही वास्तूंचे अवशेष दिसतात बघा. इथं वाडा वगैरे असावा आधी. बघा अजून पुढे बोर्ड बघू कसलं आहे.
एक पाण्याची टाकी लागली बघा आपल्याला. खंडित नंदीची पिंड आणि असा पाण्याचा तलाव. इकडे महादेवाचं शिल्प आहे बघा. पाण्याच्या टाकीवर पुढे महादेवाचं मंदिर लागलं. हे पाण्याची टाकी लागली आणि तू पुढे असं महादेवाचं छोटंसं मंदिर लागतं. आणि बघा दगडात कोरलेली महादेवाची मूर्ती. हे समोर आहे श्रीवर्धन आणि आता माझ्या आहे मनोरंजनगड. हे दोघे किल्ले आता आपले कव्हर झालेले आहेत. जे मनोरंजनगडावर जर महादेवाचं मंदिर आहे, सभामंडप दिसतं आपल्याला. वरती मंडप तर नाही पण खाली आजूबाजूला भिंती दिसतात. सदरीचे वाड्याचे वगैरे अवशेष दिसतात. पाण्याची टाकी दिसते. कोरीव महादेवाचं दगडात म्हणजे पाषाणात कोरलेलं महादेवाचं हे दिसतं, मूर्ती दिसते. अशा काही भरपूर गोष्टी आहेत ज्या दिसतात आपल्याला म्हणजे मनोरंजनगडावर. तसा आजचा आपला जेवढं होईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तेवढं उद्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा आपला जो होता राजमाचीगड तो झालेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओ.